हॅलो, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता संध्याकाळची वेळ होती आणि ना रिदेशचा होता बर्थडे। तर मी थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलेलं आणि रिदेशला समजलं होतं म्हणून तो थोडासा एक्सायटेड होता। तर इथे ना मला बनवायचं होतं दाल तडका। तर इथे माझं रेडी झालेलं आहे दाल तडका। त्याच्यानंतर ना असं पनीर ग्रेव्ही अशी भाजी बनवलेली मी, थोडंसं सिमला मिरची वगैरे टाकून। तर ते इथे रेडी झालेली आणि इथे साईडला ना रव्याची खीर बनवायला ठेवली होती आणि इथे जिरा राईस माझा रेडी झाला होता। आणि हे सगळं करत असताना मी रिदेशला दिले होते स्केटिंग थोडंसं हे करायला, कारण मला त्याच्यासोबत बसायला वेळ नव्हता ना, म्हणून म्हटलं स्केटिंग देते। तर इथे त्याचं झालं होतं स्केटिंगचं ॲक्टिव्हिटी आणि इथे तो आता शूज काढत होता। त्याच्यानंतर सगळं जेवण वगैरे आवरून किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आणि फायनली मग सेलिब्रेशनचा टाईम झाला। तर छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं। तर रिदेश मस्त एकदम माझा खुश झाला होता, पेस्ट्रीज वगैरे आणलेली ना। म्हटलं चला आता थोडंसं आपण ऑप्शन वगैरे करून घेऊ। तर इथे रिदेशचं लक्ष नुसतं असं ते खाण्याकडे होता ना, खूप असा एक्सायटेड होता म्हणजे रिदेश केक खायला। तर इथे आता रिदेशला ओवाळून घेत होतो आम्ही आणि छोटीशी एक कॅडबरी पण आणली होती रिदेशसाठी। कधी देत नाही जास्त, पण म्हटलं जाऊ द्या स्पेशल डे होता म्हणून आणलेली त्याच्यासाठी। आणि मग इथे आता फायनली आम्ही पेस्ट्रीज मी त्याला कट करायला सांगत होती। तर असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं होतं। त्याच्यानंतर खूप भूक लागली होती ना, मग फायनली जेवायला बसलो होतो आणि ना रव्याची खीर आणि पुरी रिदेशला भरवत होती। गुळाची खीर केलेली, गुळ घालून मस्त झाली होती एकदम अशी छान झालेली खीर खायला। सगळंच जेवण छान झालं होतं। आणि मी आता रिदेशला इथे म्हटलं एक भाज अशी भरवत होती, तर त्याने पण आवडीने खाल्ली खीर वगैरे। तर असा होता आजचा दिवस। व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।